आज सकाळी उठून मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली आणि चाय बनवला. चाय आणि खिचडी सृष्टीच्या पप्पांना खाण्यासाठी दिली आणि बनवली बटाट्याची अशी मस्त अशी भाजी. तर आज जेवणामध्ये होतं चपाती, सोयाबीनची भाजी, बटाट्याची भाजी आणि कारल्याची भाजी. तर मला सोयाबीनची भाजी आणि कारल्याची भाजी आईने पाठवून दिलेली. तर इथे सृष्टी जेवण करते, त्यासोबत थोडासा शाबू मला पण आहे खाण्यासाठी ठेवलेला आहे. मी खाल्ला नव्हता, सकाळी नाश्ता नव्हता केला, डायरेक्ट आता नाश्ता स्किप करून डायरेक्ट जेवणच करते. तर सृष्टी आणि मी दोघी पण मस्त जेवण करतो आहे. तर सृष्टीला मी असे छोटे छोटे तुकडे करून देते चपातीचे, जेणेकरून तिला खायला इझी पडेल आणि ती छान असं मस्त अशी खाते जर तिला तोडून दिलं तर. जेवण वगैरे झालं आणि मग पटपट अशी भांडी वगैरे साफ केली. आज मला ना एक मोठं काम लागलेलं. मी भांडी वगैरे घासताना ना कपडे धुतले. कपड्यामध्ये गोधडं आणि आमचे 2 ब्लँकेट तसेच टॉवेल वगैरे सगळं धुतलं, कारण की ना सकाळी सृष्टीला ना आज कंट्रोलच झाली नाही, तर तिने आमच्या गोधड्यावरती सू केली. तर मग म्हटलं की आज धुवूनच काढते सगळे कपडे. तर 2 ब्लँकेट आणि एक गोधडं असं छान असं धुवून घेतलं. तर ते लावलेलं मी मशनीला, त्याचा व्हिडिओ काढायला बोलले, पण म्हटलं अगोदर नंतरच्याला हे करून घेते पहिलं काम, नंतरच्याला करता येईल. तर किचन वगैरे मस्त असं साफ केलं, क्लीन केलं आणि सगळं आपलं भांडे किचन झालं. मग म्हटलं आपली लादी पुसून घेऊया. डेलीचं जे रुटीन आहे तेच माझं. लादी साफ करत होते तोपर्यंत असा डोक्यात विचार येत होतं की सिम्बाला ना टकूचं शिवायचं आहे. मला पण टाईमच भेटत नाही आहे. हे डेली रुटीनमध्ये असंच चालू आहे, रोज हेच कामं आणि टाईमच भेटत नाही. तर मग लादी वगैरे पुसून झाल्यावर छान अशी देवपूजा केली. देवपूजा झाली, देवाला प्रार्थना केली, देवा प्लीज माझे लवकर सबस्क्रायबर वाढवू देत आणि वॉच टाईम पण लवकर होऊन जाऊ देत. आज खरंच खूप मनापासून प्रार्थना केली देवाकडे. आणि मग हे कपडे लावलेले ते पटपट असे सुकवायला घातले. तर आज वातावरण पण खूप छान होतं, म्हणजे ऊन पण पडलेलं. तर मी म्हटलं देवा हे तरी चांगलं केलं. मी गोधडे आणि ब्लँकेट वगैरे धुतले ते इकडे. तर वातावरणाने आज मला साथ दिली. घरात गेले तर सिम्बा पण उठलेला. तर म्हटलं चला त्याच्यासोबत थोडंसं बाहेर घेऊन जाते, त्याला थोडंसं फ्रेश वाटेल. आज वातावरण मस्त होतं तर त्याला बाहेर घेऊन आलते. आणि थोडीशी कपडे मोठ्याला धुतले म्हणून थोडी मॅक्सी पण म्हणजे कपडे ओले झालेले, तर म्हटलं चेंज तरी करावा. तर सिम्बा पण मस्त असा बघत होता. तर घरात आले आणि कपडे चेंज केले. तर आता माझं सर्व काम आवरलं आहे आणि कामावरून आम्ही बसलेलो आहे सृष्टी. आणि इथे आलेले आमचं पार्सल. मी मेशोवरून मागवलेले डायपर सिम्बासाठी. तर दाखव सृष्टी. तर ही सृष्टी बघा कशी खोलते. दाखव रे, आपण दाखवूया. इथे हे डायपर छान आहे. मी खूप वेळेस मागवलेले, चांगले येतात. जास्त करून पैशांची बचत होते. हे मला पडलेत काहीतरी 450च्या आसपास आणि ह्याच्यामध्ये आलेत 75 मीडियम साईज आहे. छान आहे. आमच्या घरी अशा प्रकारे कुटाणे होतात, डेलीचं आहे. आता ह्याच्यामध्ये छानपैकी व्यवस्थित ठेवलेलं आहे, ते आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्हाला हे असे कुटाणे करायला लागतात, हो ना, लागतात ना. हे असे आम्ही कुटाणे करतो, मग नंतर चला ओरडा खातो. याच्यात छानपैकी असं मस्त पॅकिंग करून आलेलं आहे, तर आम्हाला ते आवडत नाही. आता हे तुम्ही पाहिलं, आता ह्यावर माझी रिॲक्शन काय असणार ते तुम्ही समजून घ्या, कारण की ह्याच्यात एकदम व्यवस्थित आहे. असं नाही की ते चांगलं मस्त असं पॅकिंग केलेलं आहे, पण ह्या बाईसाहेबांना आवडत नाही. आणि जर मी हे पाहिलं, मला वाटलं याच्यात कचरा आहे, आणि जर मी ते डस्टबिनमध्ये टाकलं तर नुकसान कुणाचं होणार आहे? आपलंच होणार ना. काय करावं, कसं सांभाळावं. आणि त्यातून ती बघा पाय, हे चप्पल नाही आहे तुला घरात? चप्पल नाही आहे? ॲक्शन करू काय काय करायचं तुझं सृष्टी? करायचं काय? हा, काय करायचं? काहीच नाही.
करायचं काय